नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब अग्गं आणि आहो मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. त्यांचं नातं आता अशा वळणावर आहे जिथे फक्त एकमेकांसाठी असणं पुरेसं असतं. या वळणावर काहीसं स्वतःसाठी आणि काहीसं एकमेकांसाठी जगणं कसं असतं, चला त्यांनाच विचारूया. भेटूया माझ्या लाडक्या दाम्पत्याला, स्मिताताई आणि मोहनदादा. जयकर दाम्पत्याला चला. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब अग्गं आणि आहो. बरं, गेल्या वेळेला जेव्हा इथे मी आले होते आणि दिल के करीबसाठी तुझा इंटरव्ह्यू घेतला होता, त्यावेळेला ना म्हणजे आपलं असं ठरलं नव्हतं की अग्गं आणि आहो हा सेगमेंट आपण करणार आहोत म्हणून. पण मला मोहनदादा सुद्धा माहिती आहेत. ते बोलतात तेव्हा खूप इंटरेस्टिंगली आपण तासन तास ऐकू शकतो हे मला माहिती आहे, कारण माझी आणि अंबरची तुमच्याबरोबर ओळख झालेली आहे आणि बरेच अनेक तास मी ऐकत बसू शकते की ही इज व्हेरी चार्मिंग, ही इज व्हेरी इंटेलिजंट आणि एक काहीतरी असं विटी ह्युमर आहे त्यांच्याकडे. पुरे कौतुक. पण खरंच आहे. आणि त्यावेळेला कुठेतरी असं मला वाटलं होतं की अरे मोहनदादांचा वेगळा घेऊया का आपण इंटरव्ह्यू, असं आय थिंक आपलं बोलणं सुद्धा झालं होतं. पण आय एम व्हेरी हॅपी तुमच्या दोघांचा एकत्र आता इंटरव्ह्यू घेता येतोय. सो तुला तर माहितीच आहे, आपण गिफ्ट्स देऊ आणि त्याच्यानंतर मग धमाल गप्पांना सुरुवात करू. हा, पण दिल के करीबला मला फक्त एकच गिफ्ट मिळालं होतं. भरपूर देऊ. तेव्हा लहान होतो ना आपण. एकच आहे तुमचं टायटल जे आहे ते टायटल अगं आणि अहो आहे. लग्नापासून कुठच्याही दिवशी मी हिला अगं बोललेलो आठवत नाहीये. आणि तेव्हा आता तुम्हाला यू हॅव टू चेंज स्मिथ्स अँड बॉर्न तसं केलं तर वेगळं होईल, कारण नाहीतर काहीतरी वेगळंच वाटतं. हे कोण अगं, ही कोण अगं आली. आणि कधी समजा तिने काय घरात येऊन म्हणाली की अहो, आय वुड लुक बिहाइंड, कोणाला बोलते ही, कोण वडील माणूस झाले का. ओके, सो आधी आपण गिफ्टिंग करूया आणि नंतर मग धमाल गप्पा मारूया. लवली. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे आणि तू सुद्धा लाईफ कोचिंग करतेस. तर तिने एक खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. आणि ती खूप एक्सायटेड आहे की तू हे पुस्तक वाचशील आणि तिला प्रतिसाद. तिला नक्की फोन करून कळव तुला कसं वाटलं ते. नक्की नक्की. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. रोहन प्रकाशन दिल के करीबच्या अतिशय दिल के करीब आहेत गेली अनेक वर्ष. आणि दादा, खास तुमच्यासाठी त्यांनी एक पुस्तक पाठवलंय, वार्तांच्या झाल्या कथा. आणि त्यांनी एक निरोप सुद्धा पाठवलाय की तुमच्या कदाचित तुमच्या सगळ्या केसेसवरती सुद्धा एक पुस्तक लिहून होईल तुमचं. बरं, म्हणजे एक एक एपिसोड लिहावा लागेल का? एक एक काय चॅप्टर्स आहेत त्या संदर्भात. ऍक्च्युली ना मला कोणीतरी सांगितलं होतं, किरण कुमारजी आहेत ना, तर ते एक सिरियल करायला म्हणत होते. तर म्हणाले, वोंट टेल मी व्हॉट एव्हर आर द इन्सिडेंट्स इन युअर प्रोफेशनल करिअर, जस्ट गिव्ह इट टू मी, आणि त्याच्यावर मी एक एक एपिसोड करत जाईल. सो आय सेड इट विल बी अ लिटल मोर पर्सनल, कारण की मग सगळं ते मोहन सेंट्रिक होईल, माझं काय झालं ते. परंतु हा जो कॉन्सेप्ट आहे की एव्हरी इन्सिडेंट बिकम्स एन एपिसोड, और एव्हरी केस कॅन बिकम एन एपिसोड, फार छान आहे. मी वाचून जरूर, राजीव सावडे साहेब, हे वाचून मी तुम्हाला जरूर जरूर कळवीन. जर थोडा वेळ लागेल, कारण की एवढं मोठं पुस्तक वाचायला इट वोंट बी इमिडिएट. फ्लाईट बेटवर असताना वाचीन मी. आय विल डेफिनेटली रीड. आणि RDK20 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर तुम्हाला मिळणार आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. अरे वा, व्हेरी नाईस. वा, व्हेरी नाईस. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि हर्बल प्रॉडक्ट्सचा त्यांचा एक ब्रँड आहे, निसर्ग हर्ब्स. वाव. तर त्यांनी तुमच्यासाठी अगरबत्त्या पाठवल्या. म्हणजे छान. स्मिताच्या फारच जवळीक. अगरबत्त्या कधी आल्या की माझ्यासाठी ठेवून दे. अच्छा. अगरबत्ती, कॅन्डल्स, फेस ऑइल आहे, वा, सोप आहे, नाईस, आणि अँटासिड आहे आपल्यासाठी खास. हे साताऱ्यात त्यांचं आहे का दुकान वगैरे आहे, काही फॅक्टरी आहे, काय फॅक्टरी आहे? फॅक्टरी आहे. आणि कुठे आहे त्यांचे आउटलेट्स माहित नाही. ते मी सांगते, आपण विचारपूस करूया. आणि नाही म्हणजे मी त्याप्रमाणे माझ्या लोकांसुद्धा सांगेन साताऱ्यात, आमचे जे वकील लोक आहेत त्यांना. तुमच्याकडे सगळे सण खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.
सो ठाण्याचं जोशी क्रिएशन्सच्या ज्या पूर्वा खोत आहेत ना, त्यांनी तुमच्यासाठी हे दिवे पाठवले आहेत. अरे वा. लाभली. आणि ना या रेडी रांगोळ्या आहेत, किती गोड आहेत बघ ना. हो. अरे वा, हे काय स्टिक करायचे का फक्त? हा, नाही तुमच्या ठेवायच्यात, ओ. स्टिक पण करायची गरज नाहीये. नाईस. अच्छा, व्हेरी आणि नाईस. ऍक्च्युअल रांगोळीचे रंग वापरलेत. हा, ओ, हे बघ ना, खूप छान छान आहे. देवापुढे Very ठेवू good. शकतो, दारापुढे ठेवू शकतो आपण. व्हेरी नाईस. खूपच छान. मस्त मस्त आहे. सेट्स आहेत सगळे. ह्यांची ओळख जर का दिवाळीच्या आधी झाली असती हा, तर तर हे immediately खरंच. आम्ही ऑर्डर दिल्या हो, असत्या. काय लोकांना द्यायला लागतं ना हो परत ना, हो दिवाळीला. नाही नाही, आपल्या घरात सुद्धा. थँक्यू सो मच. वेलकम. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे, निलिमा देशपांडे, आणि प्युरेट नॅचरल्स हा तिचा ब्रँड आहे. तुम्हाला कळणार नाही आत्ता, पण मी जेव्हा हे प्रॉडक्ट हातात घेतलं तेव्हाच मसाल्यांचा खूप छान सुगंध येतोय. सो शेतकऱ्यांकडून या ताई स्पायसेस घेतात आणि हे सगळे कोल्ड कम्प्रेस्ड आहेत. हा, मिक्सर मधून वगैरे काढलेले नाहीये, स्पाइस मिक्सेस आहेत हे. ओ, लवली. नाईस. म्हणजे सगळं दालचिनी, लवंग, हो. वासालाच वेलची. की. हो, हा ना, व्हेरी नाईस. खरंच सुगंध हो, एकदम वास नव्हे. सुगंध. हो. एकदम छान. एकच आहे त्यांचं जे पॅकिंग होतं ना, मला वाटलं काय म्हणजे वाईन बॉटल किंवा काय होती. ओके. तुमचं घर खूप सुंदर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट या घरातली बघितली ना तर म्हणजे म्युझियमच वाटतो. एवढी म्हणजे अशी छान परखून ठेवलेली गोष्ट आहे. सो कल्याणी मोडक आपली आणखीन एक जवळची मैत्रीण आहे. क्रिएटिव्ह माइंड्स हा त्यांचा ब्रँड आहे. आणि हे जे Wow. रस्त्यावरचे पात्रवट आहेत ना, त्यांच्याकडून दगडात त्या खूप छान छान वस्तू बनवतात. Oh. सो व्हेरी गुड. हा दिवा आहे. अरे वा. हाऊ स्वीट. तेल आणि Very वात nice. घालून वापरू शकता हो, घरामध्ये. हो, हो. ह्या स्टोनच्या वस्तू त्या बनवतात स्वतःहून. हो हो हो, बनवून घेतात त्या. व्हेरी नाईस. व्हेरी प्रिटी. दिस इज हा व्हेरी चौरंग आहे. आई, किती गोड. दिस इज सो क्यूट. लवली. हे सुद्धा ऑनलाईन आहे का? कारण की दिस इज समथिंग विच इज नियर माय हार्ट. या पुण्याच्या आहेत. बरं. पण त्यांचं ऑनलाईन असेलच ना काहीतरी. हल्ली सगळं ऑनलाईन करतात. हे बघ ना किती तुळस गोड आहे. किती गोड आहे. तुळशी वृंदावन. किती छान आहे. नाईस. व्हेरी गुड. काय नाव ह्यांचं म्हणालात? कल्याणी मोडक, क्रिएटिव्ह माइंड. कल्याणीताई. फॅन्टॅस्टिक. या, दिस इज रिअली फॅन्टॅस्टिक. कधी मला कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला ह्याच्यासाठी जर का कोण पाहिजे असेल, म्हणजे डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, स्टॉकिस्ट, तर वकिलाच्या जास्ती तुम्हाला चांगला मिळणार नाही. तेव्हा जरूर मला सांगा. मी त्यांचा नंबर देते तुम्हाला. जरूर. दिस इज रिअली प्रिटी. सहज हवन एंटरप्राइज हा त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. अद्वैत बापट जे या कॅमेऱ्याच्या मागे उभे आहेत. अरे वा, अरे वा. सो ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस त्यांनी आज तुमच्यासाठी आणलाय. लवली. आपण हे नंतर खाऊया. मला फारच आवडतो. चिकट होतील हात. लवली. थँक्यू. व्हेरी गुड. खरवस आम्हाला म्हणजे शिर्डीला किंवा पुण्याला जाताना श्री दत्त स्नॅक्स मध्ये खरवस मिळतो. दॅट इज दी ओनली प्लेस जिथे खरवस मिळतो. म्हणजे मुंबई खेरीज जर का बाहेरगावी जायचं असलं तर तिथे ताजा खरवस मिळतो. आणि गुळाचा पण मिळतो तिथे. पण फॅन्टॅस्टिक. हा सुद्धा तुम्ही घरी केलेला आहेत का? लवली. आपली एक लंडनची मैत्रीण आहे मोहिनी शिंदे, आणि पण ती पुण्यातून ऑपरेट करते. कंचीपुरम सिल्क साडी तुझ्यासाठी पाठवली आहे तिने. अरे वा, व्हेरी नाईस. खूप सुंदर. वंडरफुल. व्हेरी प्रिटी. माझ्या इकडे होते. नो, आय एम जस्ट शोइंग यू. आय एम जस्ट शोइंग यू. खूप छान. लवली. मोहिनी, थँक्यू सो मच. इट्स ब्युटिफुल. आपली एक पार्ल्याची मैत्रीण आहे दीपाताई चेवलकर, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे साजिरी साडीज. आणि त्यांनी तुझ्यासाठी ओटी पाठवली आहे. हाऊ नाईस. आणि हे बघ, हळदी कुंकू वगैरे हो ना, आणि पाठव. नथ नथ आहे त्याच्यावर. हा काय ब्लाउज पीस आहे? हो, ब्लाउज पीस आहे. आणि हे बघ ना, ही केसा गल्याची एक पिन आहे. आ, गड आहे ना, आंबाड्यात. हो,
एक फुल घाला. हा. छान आहे. जेवून तर त्यांनी सांगितलं पाहिजे तुम्हाला केस वाढवावे लागते आंबाला करायला. दिस इज दादा तुमच्यासाठी सोळा पाठवलंय. थँक्यू व्हेरी थँक्यू व्हेरी मच. नाईस. गौरीला खरंच छान असेल. पुढच्या वर्षी गौरीला डेफिनेटली घालीन आणि तुम्ही सर्वांनी यायचं येस. आणि मी घातलेल्या ह्या सोहळ्याचं फोटो काढायचा. व्हेरी नाईस. रिअली नाईस. त्या निमित्ताने तुम्हाला आमंत्रण सुद्धा आलं पुढच्या वर्षाचं. मला दरवर्षी येतं येतं ना? म्हणजे मला यायचं पण असतं पण मला बरं. नाही जमत. बरं तू मगाशी विचारत होतीस ना की ही साडी तुला खूप आवडली आहे हो म्हणून. हो. तर खूप छान ही आहे. ऑल ओव्हर पैठणीची हो. जी साडी आहे ती दीपाताईंकडचीच आहे. ओके ओके. छान दिसून येत नाही. तू कॅरी पण छान केली. थँक्यू. चेऊलकर म्हणजे चेऊलचे दिसतात असावेत मला माहिती नाही. अलिबागच्या पुढं. अच्छा. बरं ओके. दीपाताई थँक्यू सो मच. साडी Thank you. झकास दिसतीये. थँक्यू दीपाताई. थँक्यू सो मच. सगळे गिफ्ट आम्हाला खूप आवडले. खूपच आवडले खरंच. थँक्यू सो मच. नाही, थांब ना, अजून आहे. अगं जरा माझ्या वतीने सुद्धा सांग ना. ह्यांच्या वतीने देखील थँक्यू. पण नंतर सांग, अजून आहे गिफ्ट. अजून आहे. ओ माय गॉड. तुम्ही इंटरव्ह्यू न घेता गिफ्टच जास्त देता मला वाटतं. लवली. ओ माय गॉड. दिस इज टू मच. सो आपले एक दिलके करीब मित्र आहेत बरं. निशांत आवळे नावाचे आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. हा. आणि हे सांगू ना तुम्हाला हनीमून कलेक्शनची एक बॅग पाठवली ओ रिअली ॲट दिस एज. थँक्यू सो मच. आणि पर्सनलाइज नेम टॅग आहे SNM. वा लवली व्हेरी नाईस. लवली. व्हेरी व्हेरी. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आणि चेरी पिकच्या सगळ्या बॅग्सवर तुम्हा सगळ्यांसाठी आहे 35% डिस्काउंट. सो आता गप्पांना सुरुवात हा करूया. फायनली कम ऑन. बोला. बरं खरं तर हा प्रश्न नेहमी मी शेवटी विचारते पण मला तुम्हाला हा पहिल्यांदाच विचारायचा आहे. इतकी वर्ष एकत्र राहिल्यानंतर एकमेकांसाठी जगणं म्हणजे ताई तुझ्यासाठी काय आणि दादा तुमच्यासाठी काय? लेडीज फर्स्ट. आता तसं कसं शब्दात सांगायचं हे. आफ्टर समटाईम एक कंपॅनियनशिप म्हणूनच होते ती शेवटला. तर ती कंपॅनियनशिप म्हणजे ती सवय होऊन जाते. एखाद्या माणसाची सवय होऊन जाते. त्याच्या सवयींची सवय होऊन जाते. जे मूड्स किंवा काय वॉट एव्हर त्याची सगळी सवय होऊन जाते. म्हणजे असं काही वेगळं अरे बापरे आता काय असं होत नाही. माहिती आहे हां ही रिॲक्शन ह्या गोष्टीला माहिती आहे वगैरे हे अशा गोष्टी होऊन जातात. तर तसंच असतं म्हणजे बहुतेक म्हणजे बाहेरगावी जाणं किंवा बाहेर जाणं. चला आता कोणी राहिलेलं नाही आपणच राहिलो आपण त्याला एकमेकांसाठी तसं होऊन जातं आयुष्य. पण इथे मी मोहनच्या बाबतीत म्हणजे अजूनही मी काय घालते मी कशी तयार होते काय घातले चपला ह्या चपला घालून जाणार अजून वगैरे हे अजूनही असतं. म्हणजे अजून त्याला म्हणजे मी काय करते घालते ह्याचा कधी कधी मला इरिटेट व्हायला होतं. पण कधी कधी म्हणजे असं वाटतं की नाही समबडी केअर्स की मी काय घालते करते कशी दिसते कशी वगैरे यु नो समबडी केअर्स. आता आफ्टर सर्टन एज आपलं असं होतं की कोण बघताय आता मरू दे मी केस कशी असली काय कशी असली कशी. एक मिनिट तुला सगळे बघतात आणि तुझ्याकडे थँक्यू सो मच. थँक्यू. अगं नाही मी आत्ता सुद्धा ना मी आल्या म्हणजे मी नेहमीच चकित होते तुझ्याकडे. बाई गो म्हणजे मला असं राहायचंय मला असं व्हायचं असं नेहमी होतं मला. हाऊ स्वीट थँक्यू. तर हे असतं म्हणून त्यामुळे अजूनही मी व्यवस्थित असते. म्हणजे असं वाटतं की आता कोण बघते असं कधी कधी होतं. आफ्टर सम एज सगळे तेच सांगतो मोहन नेहमी अगं यू आर अन ॲक्ट्रेस पीपल वॉच यू पीपल लुक ॲट यू सो यू हॅव टू ड्रेस अप इन अ पर्टिक्युलर फॅशन वगैरे वगैरे असं. तर त्याच्यावर ऍक्च्युली खरं नाहीये एकच आहे. आय एम व्हेरी पर्टिक्युलर. म्हणजे बाहेर जाताना काय घालायचं घरातले तुमचं फर्निचर आहे तुमच्या घरातल्या वस्तू आहेत त्या कशा ठेवायच्या ओसीडी आहे थोडीशी मला. तेव्हा त्याच्यामुळे कधी असं तयार आपण बाहेर जाणार आहोत आणि स्मिताला ऑलवेज सवय आहे 15 मिनिटं आधी तयार होऊन बसायचं आणि मग चला 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 हा मागे एक तर टाळ लागतो. तर ती बसलेली असती तू हे कपडे घालून येणारस मग मी काहीतरी घालतो कुठतरी सदरा लेंगा घालतो. What do you want me to wear? I said, what do you want me to wear? You're an actress. Better wear something proper. अरे कोण बघणार आहे मला तिकडे. अच्छा तू खाली जेव्हा बिल्डिंगच्या जाशील तेव्हा कुजबूज होते. अरे स्मिता जे करे अधिकार जरी कधीच त्यात असेल हे काय आय मीन व्हॉट आय मीन टू से इज दॅट ऑर्डिनरी कपडे घालायचे. सो एक ओसीडी असल्यामुळे आय डू इन्सिस्ट. आणि ती जसं म्हणाली की एकमेकांचा सहवास असतो. सहवासापेक्षा
जर काच आपल्याला मला मी फार धडपडीच आहे, काही ना काहीतरी मला कुठेतरी लागते. पहिला फोन कोणाला करायचा तो स्मिथ्स, मी पडलोय लागले पण जास्ती काही नाहीये. मग मला हे भलं मोठं लेक्चर, बघत का नाही बरोबर ज्युनियर आहेस ते तुझी बॅग का नाही घेत, हे का नाही करत ते नाही. पण एक सांगावं लागते की काय होते मला, व्हॉट इज हॅपनिंग इन माय लाईफ, हे म्हणजे इमिडिएटली सांगण्याचा एक प्रकार आहे. तो 45 वर्षापूर्वी होता आणि तसाच आता आहे. इट इज जस्ट द सेम थिंग. आणि मग ते सकाळी उठलं की बाईंचं तोंड जरा फुगलेलं असलं म्हणजे कळावं की आपण उशिरा आलो आहोत, काल रात्री आपण जेवलेलो नाही आहोत, लोकांनी सांगितले जेवण साप तो खाय नाहीये. आणि मग कळायचं की जरा फुगले. अगं मी इथे इथे होतो, आय डिडंट आस्क यू. पण म्हणजे यू आर कॉन्स्टंटली वॉन्टिंग टू लेट हर नो की काय झालंय आपल्या आयुष्यात, काय होत चाल. दॅट इज लव्ह फॉर यू. इट इज लव्ह, इट इज केअरिंग. आता ती जेव्हा शूटिंगला जायची कधी कधी फार उशिरा आली की माझं डोसकं फिरायचं. का? कारण ती बाहेर नव्हती म्हणून नाही, स्वतः गाडी चालवते, समजा कुठे पंक्चर झालं. आणि आपल्या इकडे जेव्हा ते डेल्यूज झाला होता आणि ते पाणी भरलं होतं आणि ही शूटिंग करत होती, 26 जुलैची ती गोष्ट होती ना. अमिताभ बच्चन सगळे ऍक्टर्स बरोबर होती. आम्ही इकडे भरसून तिकडे फोन चालत नव्हते, काही नाही. वी वर ऍब्सोल्यूट इन द स्टेट ऑफ केऑस. माझी मुलं म्हणतात मी आत्ता पप्पा आम्ही जातोय, मी गाडी घेऊन जातोय. सर गाडवा नो, तुम्ही गाडी फक्त बँड्रापर्यंत जाईल, पुढे कुठे आहे ती, गोरेगावला आहे कुठे आहे. तर ती जी काळजी असते ना त्याच्यामुळे एक थोडं मन उतावेळ होतं की हे काय झालं, व्हेर इज शी, शी इज अलोन. तेव्हा ती म्हणाली की आता ड्रायव्हिंग सोडले, पण आता ड्रायव्हर असल्यामुळे तेवढी नाही वाटत की कुठे आहे ती. परंतु कुठे आहेस तू, कधी येणार, व्हॉट इज हॅपनिंग, ह्याची एक भीती असते. सो देर इज अ केअरिंग. आय मीन आपण म्हणतो अगदी प्रेमात आहे तर प्रेम बिम दॅट्स ऑल राईट, परंतु देर इज अ केअरिंग फॉर द अदर पर्सन. आता कधी ताप आला, एकदम मला कधी ताप आले म्हणजे ह्याच्यात काही मागे आहे का काहीतरी, मग हॅव यू कॉल द डॉक्टर, हे घेतलंस का, अरे मोन सोड यार मला नुसता ताप आले. पण का, दिस इज द मनाची एक विधा होते. दॅट इज इट. बरं, पूर्वी हे जास्ती व्हायचं का आत्ता? नाही, हे सतत चालू आहे इतके वर्ष. काही थांबलेलं नाही की काही कमी. अच्छा. सतत. ओके. नाही पण पूर्वी तर तुम्ही दोघंही कमालीचे बिझी असायचं. हो, पण तरी फोन्स, पूर्वी सेलफोन्स नव्हते तेव्हा, लँडलाईन होते. सो आय टू इन्फॉर्म एव्हरी टाइम. लँडलाईन वरनं कुठून तरी फोन करून वगैरे वगैरे. तेव्हा ते सगळे सरदारांचे बंगलोज होते पण जुहूला, तर तिकडे त्यांचा लँडलाईन फोन असायचा. तर तिकडे पोहोचल्यावर फोन, सेटवर पोहोचल्यावर फोन, आय हॅव लेफ्ट फ्रॉम हिअर, हा फोन. कारण अदरवाईज काय कॉन्टॅक्ट करण्याचा प्रश्न नाही. हा, तेव्हाचा काळ, बिफोर द मोबाईल. आता मोबाईल झाल्यामुळे इट्स व्हेरी कन्व्हिनियंट. सो इन्फॉर्म करणं हा प्रकार असायचाच, कारण नाही तर मुलं पण लहान होती ना तेव्हा. ते आणि आता मोबाईल आल्यामुळे नवऱ्याने फोन उचलला नाही तर ड्रायव्हरला इमिडिएटली फोन केला जातो, कुठे आहेत ते, नाही ते क्लबला आहेत, उचलत का नाही. ड्रायव्हर मला काय माहिती वरती आहे क्लब ते. एखादी अशी गोष्ट मोहनदादांमधली जी माझ्या मध्ये तुम्हाला खूप आवडते, आणि एखादी ताई मधली गोष्ट. आता फर्स्ट एक म्हणजे स्मिता स्वतः एक आर्टिस्ट आहे, म्हणजे नुसती ऍक्ट्रेस नव्हे, तिच्या अंगात कला आहे. आमचं लग्न झालं आणि मुलं इमिडिएटली झाली आणि एक थोडंसं असं स्टॅग्नेशन आलं. असं स्मिता तू एवढी आर्टिस्ट आहेस, व्हॉट आर यू डुईंग सिटिंग ॲट होम. मला घरी बसणारी बायको आवडत नाही, चूल आणि मूल ह्याच्यामध्ये अशी बाई मला तर मुळीच आवडत नाही. डू समथिंग. तर तेव्हापासूनच जे लागलं होतं की तिने काहीतरी करावं, हॉबी करावी, तिचे इकेबाना, तिचे बॉन्झॉय, पेंटिंग वगैरे वगैरे, ते कंटिन्यू झाले. म्हणजे आता सुद्धा ती अशी, आता ऑफकोर्स अध्यात्मात गेले तेव्हा मेनी टाइम तिला सांगावं लागते, स्मिता आई जरा बाहेर येशील का जरा, कारण जास्ती काय जोरात बोललं मला क्लास चालू आहे. तर पण म्हणजे शी लाईक्स टू कीप अ सेल्फ बिझी. जर का ते सांगितलं तू टीव्ही बघत राहा, इम्पॉसिबल. बरोबर. आणि मला तेच तिच्यातलं आवडते की शी इज कॉन्स्टंटली इनोव्हेटिव्ह, काही ना काहीतरी करायचंय. दिस इज वन फॅक्ट अबाउट हर विच आय लाईक द मोस्ट. सॉरी, इंग्रजी जास्ती बोलतोय का मी? जास्ती मराठीत बोलले तर चालेल. बरं. आणि तुला?
बेसिकली मेटिक्युलस म्हणजे अगदी व्हॉट इज द मराठी वर्ड फॉर मेटिक्युलस म्हणजे व्यवस्थितपणा जो असतो तो कधी कधी इरिटेशन होईल इतका असतो, पण तो व्यवस्थितपणा हा सगळ्या अख्ख्या घरात आमच्या सगळ्या वस्तू ठेवल्या ह्याच्याकडे हे सगळं जे काही तुम्ही पाहताय हे माझं काही नाहीये, कॉन्ट्रीब्युशन नथिंग, झिरो. अच्छा. सो हा जो इथलं इथे तिथलं तिथे कधी कधी वैताग येतो ह्या गोष्टींचा सारखं सारखं झालं की, पण त्याचा जो रिझल्ट दिसतो आपल्याला तो दिसतो, म्हणजे लोकांना दिसतो, लोक अप्रिशिएट करतात. हे हा जो व्यवस्थितपणा आहे. आता व्हेरी ऑनेस्टली आमच्याकडे गौरीच्या वेळेस चांदीची भांडी जी बाहेर निघतात पूजेला वगैरे सगळ्या, श्रावण सोमवारीच्या काही गोष्टी निघतात वगैरे, मला तू विचारशील आत्ताही मला किती काय आहे हे मला माहिती नाही. अच्छा. ते दादाला माहिती आहे सगळं, तो इतका व्यवस्थितपणा, म्हणजे चांदीचे चमचे किती, चांदीच्या वाट्या किती, मला काही माहिती नाही. तो म्हणतो हिला विचारलं तर हिला काहीही माहिती नाही. हिला उद्या चोरांनी घेऊन गेलं आणि ते चांदीला पण घेऊन गेलं तर हिला कळलं नाही कुठे घेऊन गेलं, काय घेऊन, मला नाही माहिती. ही सगळ्याची हा ती जी क्वालिटी ती माझ्यात नाहीच आहे, म्हणजे झिरो, ऍब्सोल्युटली. आणि मला तेवढा पेशन्स पण नाही व्हेरी ऑनेस्टली. तर त्या सगळ्यांच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित परत ठेवल्या जातात, त्या व्यवस्थित रॅप करून परत त्या कपाटात लॉकर्समध्ये कुठून जिथे जिथून काढले तिथे सगळं ते व्यवस्थित, मला काहीही बघायला लागत नाही. दॅट इज एवढीच गोष्ट आवडते माझी. मी नुसतं सगळं काढतो बाहेर आणि आतमध्ये ठेवतो. दीज आर लाईक क्वालिटीज विच नॉट मेन डोंट हॅव. मेन डोंट हॅव. खरंय खरंय. एसलं का खरं आहे का? अंबरचं असंच आहे का? त्याच्यावरती एक वेगळा एपिसोड होईल. नाही पण तो घर सांभाळतो ग, बघा मला वाटतं खूप छान सांभाळतो घर, कारण मी नसतेच घरात. हा आमच्या पण मी नसले तर मोनचं किंवा मुलांचं असं काहीही अडणार नाही. ते काय म्हणजे मोन कुक्स ऑल्सो व्हेरी वेल, ह्या सगळ्या गोष्टी वगैरे. तर हा म्हणजे मी पण एवढं जितकी वर्ष कामं केली, मी कुठे काय घरी काय बघितलं काय नथिंग. सो तो एक आणखीन एक हे आहे, म्हणजे दॅट्स वन थिंग विच इज देअर, विच आय डोंट हॅव टू हॅव दॅट टेन्शन. की एक जॉईंटली प्रश्न विचारलास ना सुरेखा, तर आम्ही दोघंही, आता ती एवढी नाही शूटिंग करत, परंतु मी अजूनपर्यंतही माझा 10 ते 9 ऑफिसचा टायमिंग असतोच. हे असताना सुद्धा घरात काय चालले, कसं चाललंय, आय हॅव सीसीटीव्ही कॅमेराज, पण माझ्या फोनवर नाही येतो. पण तू काय चाललंय, बरोबर आले की नाही, कोणाचं काय झालं, माझ्या सासूबाई आहेत घरामध्ये, त्यांचं बरोबर झालं की नाही, हे विचारपूस करण्याची जी सवय लागलेली आहे आम्हा दोघांना सुद्धा, की आईनी खाल्लं का, आईना काय दिलंस तू, हे तिचा फोन हे असतो घरी. तेव्हा एक बोथ ऑफ अस, आम्हाला दोघांना असं घराची एक ओढी खूप आहे. पण प्रत्येकाचं प्रत्येक डिपार्टमेंट आहे. हे बघणार हा, हे बघणार मी, असं हे आहे. म्हणजे इट इज टेकन केअर ऑफ. असं असतं की नाही नाही, ही विल लुक आफ्टर इट, वन विल सी व्हॉट इट इज, यु नो. नॉट ओनली दॅट, मी त्याच्याबद्दल नाही म्हणत. आपण अब्रॉड सुद्धा गेलो, रजेवर गेलो आम्ही, 10 दिवसानंतर एक घराची ओढ लागते की आपल्याला घरी परत, आता वी हॅव टू कम होम. झालं, युरोप खूप झाला आता. आणि हे तिचं सवय होते की अरे मोहन आता काय होत असेल घरात, त्याचे गप्प बस ना. मी आउटडोअरला जर गेली ना, म्हणजे पूर्वी आउटडोअरला एकटीचं, मला इतकं घराचं, मला घरी जाऊ दे, मला घरी जाऊ दे. एक दिवस जरी ब्रेक असला तरी मला घरी जाऊ दे, मी घरी जाऊन परत येते, असं व्हायचं. आय कांट स्टे आउटडोअर्स फॉर सो लॉंग. एकटी तर नाहीच. नाही, आपण दोघं सुद्धा गेलो किंवा द होल फॅमिली असली, म्हणजे आम्ही जे विंटर वेकेशनला जातो, मुलं सुना सगळे, ऑल ऑफ अस गो टुगेदर, परंतु तरी सुद्धा घरी येण्याची ती का ओढ आहे माहित नाहीये. घर हे घरच असते. मग आता घरी आहे कोण, माझ्या सासूबाईच एकट्या आहेत आता, पण ते घर ती ओढ असते. आणि ही दोघांना मला आहे. पण तरी अगदी फॅमिली असते तरी मला की सगळेजण आहेत ना बरोबर, तेव्हा तितकं हे नाही वाटत. सगळे इथेच राहता तुम्ही? नाही, इथे ह्या घरात नाही, पण मुंबईत सगळे जवळ 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 जवळ. ओके ओके. मला वाटलं की मुलगा सून वगैरे सगळे इथेच राहतात. काय, आम्ही आता इथं फुटबॉल खेळतो, एवढं मोठं घर आहे ना. दोघही मुलं लग्न करून त्यांची स्वतःची बिराडं त्यांनी बसवलेली आहेत. तर आम्ही आता इकडे फुटबॉल, बास्केटबॉल सगळं. आम्हाला सगळे विचारतात हे एवढं मोठ्या घरात तुम्ही करता काय. असं कधी कधी मी घराच्या याबद्दल कधी येतच नाही. घरा आलं तिथं की वी आर सिटिंग देअर, यु नो, डायनिंग टेबल, बेडरूम मध्ये गेलो, मग मुलं सांगतात नाही पप्पा
तू आता जर का संध्याकाळी ड्रिंक घेणार असशील ना, तू ह्या बाजूच्या ह्याच्यामध्ये येऊन बस, म्हणजे इकडे वापरलं तरी जाईल. खरंच. तर माझी मेडिटेशन रूम ही पाठची आहे. अच्छा, हा. आई तिच्या त्या खोलीत असते. तर आईला जर काही मला सांगायचं असेल तर तिला तेवढं सगळं चालत 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 हळूहळू ती एक येते. रिक्षा ठेवून दे ना. तिला विचार तेवढं ते मग ती आमच्या स्टाफला सांगते की ताईला सांग जरा मला भेटायला यायला मोकळी झाली की मग मी जाते तिकडे. क्वाईट अ वॉक. तर मी तरी पण हा भाग मी वापरते तरी दिवसा, कारण माझं मेडिटेशन रूम मी पाठची आणि आई तिथे. पण आम्ही एकत्र म्हणजे मुलं सगळेजण आम्ही एकत्र, मुलांची लग्न नव्हती झाली तेव्हा आम्ही होतो. तेव्हा ठीक आहे, एकाच रूम इथे एकाच रूम तिथे, मुलं बाहेर जायची ऑफिस कामावर वगैरे, तेव्हा ते दॅट वॉज ओके. पण लग्न झाल्यानंतर एवढी सगळी जण, एवढं नाहीये मोठं घर. तुमच्या दोघांची कामाची क्षेत्र वेगळी वेगळी होती पहिल्यापासूनच, आणि क्षेत्र म्हणजे वास्ट आहे. म्हणजे तुमचं पण करिअर आणि दादा तुमचं पण करिअर खूप वास्ट होतं. होतं नव्हे आहे, सॉरी. पण मग ते कसं तुम्ही छान कॉम्प्लिमेंट करायचा एकमेकांना? इन अ वे मोहन खूप बिझी आहे हे माझ्यासाठी खूप फायद्याचं झालं. कारण कधी कधी मग ह्या गोष्टींवरनं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मी जे 1 महिन्यात कमावते ते मोहन एका तासात कमावतो. ऑनेस्टली सो इकॉनॉमिकली हा प्रॉब्लेम कधी नाही आला. की कधी कधी हा होऊ शकतो प्रॉब्लेम नवरा किंवा फेम. आता माझा चेहरा लोक ओळखतात, मोहनचा चेहरा ओळखत नाहीत लोक. पण कधी हा प्रश्न आलाच नाही, म्हणजे ह्याच्या डोक्यातही कधी आलं नाही की हो माझ्या बायकोचा फोटो काढला जातो, माझा नाही वगैरे. हा म्हणजे हा त्याचा मनाचा मोठेपणा आहे किंवा त्याचा स्वभाव तसा आहे की तो कधी तो कॉम्प्लेक्स नाही आला. खूप पुरुषांनी येऊ शकतो हा कॉम्प्लेक्स. तेव्हा मी माझ्या फील्डमध्ये किती मोठी झाली तरी माझं कौतुकच केलं जायचं. सगळीजण आम्ही पूर्वी माझी फिल्म वगैरे रिलीज झाली की सगळेजण आम्ही आमचा तो फर्स्ट कट बघायला सगळे ऑल ऑफ अस मुलं बिलं सगळेजण जायचं. मग त्याच्यावरनं टीका, मग तू हे काय ना ते काय, ह्याच्यावरनं टीका, हे चांगलं झालं ते चांगलं. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या प्रत्येक गोष्टीला मला कॉम्प्लिमेंटच गेली, प्रोत्साहनही केलं गेलं प्रत्येक वेळेस. मला पाठी कधीच खाली खेचलंच नाही, कधीच नाही. फॅमिलीनी, आमच्या सासू सासऱ्यांनी नाही किंवा मोहननी नाही, कधीच नाही. तेव्हा तो कधी नाही असा विचार आला की माझ्या नवऱ्याला हे आवडत नाही. पण मन असं हे होतं ना, लो फील होतं ना आपल्याला की आपण जातोय कामावर वगैरे आणि आपल्याला एवढी हे मिळते, फेम, नेम, वॉट एव्हर. सो बट ॲट होम नोबडी लाईक्स, असं फिलिंग नाही आलं कधीच. इव्हन माझ्या अध्यात्मामध्ये पण मोहन वॉज द फर्स्ट वन टू इंट्रोड्यूस मी टू माय फर्स्ट गुरु. अच्छा, या ते कसं झालं मला सांग. ते मोहन सांग. छोटं होतं, त्यांच्या गुरुंनी एक समाधी घेतली होती. समाधी म्हणजे ते आत्मसन्यास घेतला होता. ते एका रूम मध्ये होते, बाहेर यायचे नाही. त्यांना विल करायचं होतं. त्यांच्या मुलांनी सांगितलं मला की गुजरातीमध्ये बोलतो, पप्पाने बिल करवू छे, तुम्ही घरी આવી જજો, असं जेवढू. तर शनिवारी फिक्स झालं, मी विसरलो. आम्ही दोघं बोललो चल लेट्स गो टू ब्रिज कँडी, आपण जरा शॉपिंग करूया. जात असताना मला एक अरे आज मला इकडे जायचं होतं. सो आय सेड सो जस्ट कम विथ मी ना, इकडेच आहे, ब्रिज कँडीलाच आहे. मी काय करू येऊन तिथे? आय सेड तू काय करणार आहेस, गाडीत बसणार आहेस का? हे पहिलं आमचं असं खटकते, तू काय करणार आहेस, ऐक ना माझं तू. बरं तू म्हणतोयस चल. तर मी वेंट देअर. तिकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं त्याच्या वडिलांना की मोहनभाई आव्याचे. तर त्यांनी सांगितलं स्मिताबेनने बी को अंदर आवा. हा माणूस आतमध्ये बसलेला, ह्याला माहित कसं स्मिता येणार आहे हे सुद्धा माहित कसं. ही जस्ट सेड की त्यांना स्मिताबेनने अंदर बोलावं. मग गेल्यानंतर सांगितलं की आय वॉज वेटिंग फॉर यू अँड आय न्यू यू आर गोइंग टू कम. अँड दॅट वॉज द फर्स्ट गुरु, प्रभूजी. त्याच्यानंतर ऑफकोर्स तिचा प्रवास सुरू झाला. पण प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे आमचे दोघांचे फील्ड्स डायव्हर्जंट आहेत, त्याच्यात काही क्लॅशेस झाले नाहीत ना. एक म्हणजे स्मितानं जे रोल्स होते ते सुशिक्षित चांगल्या घराण्यातल्या बाईचे रोल्स होते. मदर्स रोल्स, मी जास्त मदर, सिस्टर, व्हॉट एव्हर. तिने आजकालच्या काही स्टारलेट्सचे जे रोल्स असतात, प्रॉब्ली द हजबंड मे नॉट लाईक, रिव्हिलिंग रोल्स झाले का काही, तसं काही नव्हतंच. नंबर 1. नंबर 2, तिच्या पहिल्या पिक्चर पासूनच किंवा पहिल्या ऍड पासूनच किंवा पहिल्या सिरियल पासूनच ती जी गेली ऑर्बिट, 7th ऑर्बिट, 9th हेवन, सो शी डिडंट हॅव टू लुक बॅक.
कितींदा आम्ही पार्टीला गेलोय आणि कमान फोटोसाठी आय वुड गो आउट. नो 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 आय वॉन्ट यू टू कम. वेअर डू आय कम इन? नाही 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 आय वॉन्ट यू टू कम. इट डिडंट मेक अ डिफरन्स टू मी की कोणी सांगितलं, कारण की मला कोणी सांगितले ओ जेकर साहेब बाजूला जा फोटो घ्यायचा आहे असं कोणी सांगितलं नाही. परंतु आय जस्ट फेल्ट दॅट आय शुड नॉट बी टेकिंग हर शाईन अवे. माझ्या प्रोफेशनमध्ये ती एनिवे वकील आहेच. माझ्या प्रोफेशनमध्ये बायकांचं काही हे येत नाही. आमच्याकडे डिनर्स असतील किंवा आमचे जजेस बरोबर डिनर्स असतील तर त्याच्यात ती यायची. शी इज अन ॲडव्होकेट हर सेल्फ. दुसरं म्हणजे आमचे दोघांचे तर माझे लेट आवर्स होते, तिचे लेट आवर्स होते. सो आणि घरामध्ये माझी आई असायची, माझी आत्या होती, तेव्हा मुलांच्याकडे बघण्यासाठी कोणतरी होतच. जॉईंट फॅमिलीचा मला तेव्हा खूप फायदा झाला. होतोच ग. सो इट डिडंट मेक अ डिफरन्स रिअली. आणि अजून सुद्धा माझं तेवढेच आवर्स आहेत, पण ही स्वतः बिझी असते. मी समजा एक दिवशी घरी बसलो, रविवारी मी बसलो, तर ती काय माझ्या वाजला येऊन बसत नाही. तिचं काहीतरी चालू असते. मग 8 वाजता येईल, अच्छा वी गॉट टू गो आउट फॉर डिनर, मुलं आता येत आहेत. आय सेड ओके नो प्रॉब्लेम्स. तेव्हा क्लॅश असा काही झालेला नाही कधी. प्रोफेशनली तर नाहीच नाही. दॅट इज हाऊ इट वॉज. आणि तुमच्या व्यवसायात कधी यांची मदत झाली असं झालंय का? नाही. हिची मदत म्हणजे नाही. तिने लॉ केला होता, पण शी वॉज नॉट अ प्रॅक्टिसिंग लॉयर. त्याच्यामुळे तिच्याबरोबर लॉ बद्दल बोलण्याचा सवाल नाही. दुसरं असं असते बायकांचं ना थोडंसं, आय मीन अगं तुझ्याबद्दल बोलणं, अगं नाही काय, हो नाही काय म्हणायचं, बरं. तर आता मी सेलिब्रिटी, आमची फर्म सेलिब्रिटी फर्म आहे, म्हणजे ऍक्टर्स ऍक्ट्रेसेससाठी ऍक्ट करतो. हिला कधी काय सांगितलं ना, काय यार ती मुलगी होती कशी त्या नवऱ्याला वागवत होती. यू डोंट नो एनिथिंग. नवरे तुम्ही काय करता? अरे बापरे, तुला फॅक्ट्स माहित नाहीये, डिवोर्सचं रिझन काय माहित नाहीये, पण पटकन बाईची बाजू घेतली. तर तेव्हा उगाचच्या उगीच हिला काही सांगायचं त्याच्यात हे नसते. देफोर देर इज नो इंटरॅक्शन. पण नुसतं सांगितलं कधी किंवा ती काय बाई म्हणजे ना फार त्रास देते मुलासाठी. तिने काय वाटेल ते पैसे मागितले, मग तुम्हाला द्यायला काय झालं? त्या तुझ्या क्लायंटची कोणती दुसरी असेल म्हणून तो देत नाही. म्हणजे धचा माचा माधवरावचा वाटेल ते झालं त्याच्यानंतर. दॅट्स इट. बट अदरवाईज म्हणजे देयर वॉज नो इंटरॅक्शन. तिच्याकडून माझ्या प्रोफेशनमध्ये काहीच इंटरॅक्शन नाही. तसं खूपच वेगळेच 2 फील्ड्स आहेत. तेव्हा माझ्या फील्डमध्ये देखील तसं काही हे नाही, एक्सेप्ट फॉर टेलिंग मी की हे चांगलं आहे की हे चांगलं नाहीये. पण बाकी तसं काही योगदान मला नाही करतात, त्याला नाही करतात. नाही, पण आता तुझे कॉन्ट्रॅक्ट वेट करणं, हा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे लिगली जे करावे लागतात ऍक्ट्रेसेसना, जे नॉर्मली ऍट द एंड ऑफ द डे ऍक्ट्रेसेस जेव्हा पैसे मिळत नाहीत मग ते वकिलांकडे येतात. मग आम्ही विचारतो तुमचं कुठे आहे तो कॉन्ट्रॅक्ट? अरे तो सही केलाच नव्हता, मी मला दिला होता ड्राफ्ट. किती असे ऍक्ट्रेसेस आल्यात की केलाच नव्हता. ह्याच्यावर आपण एक दुसरं तुम्हाला देईन सगळं. तुम्ही ऍक्ट्रेसेस आहात ना, तुम्हाला सांगितलं पाहिजे हाऊ डू यू प्रोटेक्ट युअर राईट्स. मला मात्र त्याचा माझ्या फील्डमध्ये खूप उपयोग व्हायचा, कारण सगळ्यांना माहिती होतं हिचा नवरा लॉयर आहे. तेव्हा माझ्याबरोबर जास्त कोणी मेसअप नाही करायचं, कोणीच नाही, अगदी कोणीच नाही. आणि एखाद 2 काहीतरी असं झालं की दे डिडंट गिव्ह पे मी द मनी, तर एक नोटीस गेली की ताबडतोब दुसऱ्या दिवशी पैसे यायचे. फक्त एक नोटीस गेली. त्यांना माहिती नसेल कदाचित म्हणून त्यांनी कधी कधी असं वाटतं असेल लॉयर, असे कितीतरी लॉयर असतात देखेंगे असं वाटतं. त्यांना माहित नव्हतं ते मोहन जयकर आहे. एक्झॅक्टली. काय नंतर कळलं की हिच्या नादी लागू नका, हिचा नवरा खूप मोठा वकील आहे, जास्ती लफड्या तिच्या पडू नका. मोठा वकील नव्हे, वकील आहे. नाही फील्डमध्ये पण आहे दादा. फील्डमध्ये एव्हरीबडी नोज नाव. आमच्या आपल्या फील्डमध्ये सगळ्यांना माहिती आहे. आता तर सगळ्यांनाच माहिती. तुम्ही दोघंही जेव्हा आपापल्या करिअर्समध्ये खूप पीकला होतात, बिझी होतात, त्यावेळेला एकमेकांसाठी वेळ काढायचात कसे? एक होतं रविवार संध्याकाळ, न सांगता न बोललेला तो एक वार असायचा, जेव्हा मुलं सुद्धा घरी, म्हणजे मुलांचे सुद्धा मित्र होते, परंतु सगळ्या मित्रांना ते सांगायचे टुडे इज पेरेंट्स डे. पण आम्हाला अशी रविवारी काही सुट्टी नसते, म्हणजे तरी सुद्धा ती लेट यायची. म्हणजे आम्ही आधी जायचो आणि ती जॉईन व्हायची. सांगितलं होतं आजपर्यंत शूटिंगच्या वेळेस पण 9 पर्यंत शिफ्ट ना, मी त्यांना सांगायचे आय हॅव टू लिव्ह एट 8. ती सुरुवातीला. नंतर जेव्हा माझं नाव झालं किंवा मी एका रविवारची सुट्टी, मी ह्या दिवशी आय डोंट वर्क ऑन अ संडे, इव्हन ऑन अ सीलच्या सुट्टीत मी 9 वाजता येईन, बट आय लिव्ह एट 7:30. नंतर मग यू कॅन टेल. मराठीमध्ये पण मी सांगायचे, मराठी पण फार कमी केलेत मी मालिका, मराठीच्या मालिकामध्ये पण मी सांगायचे की मी 9 वाजता बरोबर येईल,
पण मला संध्याकाळी 7:30 पर्यंत सोडा. रविवारच्या दिवशी. रविवार असो किंवा इव्हन डेली 7:30 पर्यंत. रविवारी तर मी सांगायची मी आय डोंट वर्क ऑन अ संडे. ओके. अगदीच इमर्जन्सी असेल, उद्याचा एपिसोड जायचं असेल तर माय वर्क हाफ डे, 5 पर्यंत मी येईन, मग नाही. आणि रविवार संध्याकाळ मुलांसाठी. आणि आता सुद्धा मुलं म्हणजे दोघांची लग्न झालेली आहेत, परंतु त्यांच्या बायकांना त्यांनी सांगितलेलं आहे टुडे इज पेरेंट्स डे. मग जर का त्यांची काही लेट नाईट झाली असेल, मुलं ही येतीलच हमखास. बायकांना कधी ते थकलेली आहे. आता आमच्या धाकटे सुनेचं मुलगी आहे, दुसऱ्या दिवशी शाळा आहे, सो शी डज नॉट कम ऑन अ संडे. परंतु रविवार हा पेरेंट्स बरोबरचा दिवस. आणि त्याच्यामुळे काय झाले, हे सगळे हाय फंडा म्हणजे मुलं आहेत ना, त्यांचे मित्र सुद्धा दे हॅव स्टार्टेड गोइंग आउट विथ देअर पेरेंट्स. आणि त्यांचे पेरेंट्स मला येऊन सांगतात की मोहन तुझ्यामुळे हे झालं आम्हाला. म्हणजे ते सांगतात पप्पा लेट्स गो आउट फॉर डिनर. आणि दर नाताळाची किंवा समरून जास्ती नाही, परंतु क्रिसमसची आम्ही फॉरेन टूर ही करतोच. कारण की बोथ ऑफ अस लाइक स्नो अँड एव्हरीबडी लाइक स्नो, सो वी मस्ट हॅव अ व्हाईट क्रिसमस. एव्हरी वर्ष. आता 45. अगदी पहिल्यापासून हे आमचे रिच्युअल आहेत. पण फॅमिली बॉन्डिंग, मोहनला पण मला पण, फॅमिली इज द प्रायोरिटी, द फर्स्ट प्रायोरिटी. हे कोणी कितीही मोठं हो, कितीही बिझी हो, कितीही काही हो, फॅमिली बॉन्डिंग म्हणून आमचं टचवूड, पण आमचं फॅमिली बॉन्डिंग इज व्हेरी टाईट. इट्स व्हेरी टाईट. मुलांनाही असं एवढी मोठी मुलं झाले तरी पण असं म्हणत नाही की पेरेंट्स बरोबर कोण जाणार आई वडिलांबरोबर, किती बोरिंग आहे असं नाही म्हणत. आणि बोरिंग नसतं. कारण की मुलांसाठी त्यांची आई म्हणजे इज द बिगेस्ट टार्गेट ना. हे आई काहीतरी बोलायला मॉम से दिस ना, तुम्ही तिघं मुलं नुसते यू 3 men इन माय लाईफ, माझं हे करून टाकता ते करून टाकता, कोणी समजायला नाहीये. आणि तेव्हा आता सुना आल्यापासून एक थोडीशी जरा कुशनिंग मला 2 मुली झाल्या दोन्ही बाजूला. असा कधी काळ आला होता का तुमच्या आयुष्यात की जो तुम्हाला कठीण गेला दोघांना, म्हणजे ते कशामुळे असू शकेल, पण असं कधी झालंय आणि त्याबद्दल बोलायला मुळात बोललेलं चालेल का? आर्थिकरित्या टचवूड कधीच आला नाही. कारण की लग्नानंतर किंवा लग्नाच्या आधीपासूनच, पण लग्नानंतर एस्पेशली आमचे एक फेस रीडर आहे आंध्राचा, तो येऊन सांगितलं मला व्हेन आय वॉज डेटिंग हर की ही लक्ष्मी आहे, तुम देखो भी तुम्हारा क्या होगा. आणि हे खरं आहे. लग्नानंतर माझा जो ग्राफ गेला तो वरतीच गेला. आमचं एक दुसरं घर होतं, आम्ही सगळे एकदम होतो, तिथून सेपरेट झालो कारण की खूप फॅमिलीज झाल्या. आय केम हिअर. डिफिकल्ट होता when we separated. one minute. आर्थिकरित्या कधीही नाही, नेव्हर. ऍडजस्टमेंट वाईज थोडासा झाला कारण की वी केम हिअर, आय हॅड माय मदर विथ मी, आणि आम्ही सगळे एकदम होतो. आणि ऑल ऑफ अ सडन मुलं, माझी आई, यू केम टू अन हाऊस विच वॉज युअर हाऊस. त्याच्यानंतर मग ह्या बाजूचा फ्लॅट घेतला, सो दिस फ्लॅट बिकेम अ ह्यूज फ्लॅट. परंतु डिफिकल्टी अशी आयुष्यात मला प्रोफेशनली नाही आली, मला आर्थिकरित्या नाही आली. मला कितींनी सांगितले आता तुझे हे 7.5 आहे, पण आमच्या सासूबाई काय सांगतात तुमचा शनी एवढा स्ट्रॉंग आहे की तुमच्यावर कधी 7.5चा काही फरकच पडणार नाही. विच इज अ फॅक्ट. जेव्हा 7.5 लागली होती तेव्हा ग्राफ वरतीच गेला. आणि ऍटलीस्ट आय फील की आय हॅव नॉट हॅड एनी प्रॉब्लेम. आयुष्यात मला कधी अशी तडजोड करावी नाही लागली का पैशासाठी काही करावं नाही लागलं. नेव्हर. हे माझं वैयक्तिक. नो दॅट लिटिल आय वुडंट से डिफिकल्ट टाइम, बट व्हेन वी वर इन तारदेव that is only a transit. ट्रान्झिट मध्ये तो जो एक प्रकार होता. म्हणजे आम्हाला प्रार्थना समाजचं घर आम्हाला सोडायला लागलं आणि मग वी ऑल शिफ्टेड टू ऑपेरा हाऊस. माझ्या सासूबाईंचं माहेरचं घर ते खूप लहान होतं. So we had to get into another flat. तर ते डिव्हिजन, फर्निचरचं डिव्हिजन देतात. मोठ्या घरातले म्हणजे प्रार्थना समाजचं सुद्धा ह्यूज हाऊस. आणि तू पाहिलं असेल इकडे कसं काय सगळं कबाट सुद्धा मोठी वगैरे. दॅट वॉज अ लिटल ऍडजस्टमेंट. पण ते तेवढंच, म्हणजे दॅट वॉज आउट ऑफ शिफ्टिंग, नथिंग मोर. शिफ्टिंग मध्ये ट्रान्झिट पिरियड होता ना, तर मी रोज रात्री मग तारदेवला जायची, मून तारदेवला यायचा तिचा प्रश्न तो आहे. नाही म्हणजे कठीण काळ इज रिलेशनशिप वाईज म्हणजे आर्थिक तर ते म्हणाल तसं कधीच नव्हतं. ही तडजोड होती थोडीशी त्यावेळेस. तसं जो तुम्हाला अगदीच विचारायचं, अगदीच काहीतरी काढायचं म्हणून नाहीतर नाही. करेक्ट. आय एग्री. नेव्हर अदरवाईज. नेव्हर.
Honestly, I'm blessed. Yeah. Sai Baba is behind me. वा Yeah. Complete. कमाल. तसंच तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा काळ कोणता? माझ्या मते 45 वर्ष. पूर्णपणे. All 45 years. No, I would say that. She's blushing. Obviously she has to. म्हणजे काय? Nonsense. How sweet. No, but we really didn't have असे major issues in our life. की अफेअरच आहे कोणाशी, मग लग्न ब्रेकिंग पॉइंटवर आलंय किंवा असं काहीतरी. नाही, हा मेन प्रॉब्लेम इज की हा खडूस आहे. मी थोडासा ऑफिसहून ते आता कळलंय सगळ्या ऑडियन्सला, पण आता कळलं असतं. खडूस पण आता जास्ती आहे, पण दॅट्स द वे द प्रोफेशन इज. परंतु अदरवाइज नेव्हर. आय वुड से दॅट either of us to lose one of us would be something which will be difficult to take. एक 45 वर्षाचा जो सहवास आहे, युअर लाईफ, त्याच्यानंतर टू थिंक ऑफ अ लाईफ विदाउट द अदर पर्सन, आय एम नॉट थिंकिंग. आय मीन लेट मी टेल ऑडियन्सला सांगतो, असा मी विचार करत नाही, म्हणून ते कधीच मनात येतो. आय एम नॉट गोइंग सो सून, डोंट वरी. दॅट्स ऑल. अदरवाईज 45 वर्षामध्ये काहीही असा नाही काय हे आला की बाबा खूपच आनंद झाला किंवा हर्ष खूप झाला किंवा थोडं सॅड झालं, असं काही नाही. इट वॉज ऑल अ स्मूथ सरफेस. बट इथे मकानीमध्ये आल्यानंतर आमचा चौघांचाही पीक पिरियड होता. अच्छा. असं की मुलं पण त्यांचं पण एकदम सॉलिड हे झालं होतं शाळेबिळेमध्ये ऑल दॅट वगैरे, आणि आमचा पण एकदम पीक पिरियड इथे आल्यानंतर होता. ही वास्तू तशी आहे समा. हे घर तुमच्याकडे कसं आलं? आमचं प्रार्थना समाजचं घर जरा लहान पडायला लागलं. हा. तिथे आई बाबा, माझी आत्या, माझा भाऊ, त्यांची मुलं, केतकी वगैरे तो, आणि आमचे 4 गडी. इट बिकेम व्हेरी डिफिकल्ट. आणि मग वी हॅड, आणि दुसरं म्हणजे ते 3ऱ्या मजल्यावर होतं, आणि तेव्हा ते जुने जी घरं होती त्याची जिने फार असे उंच होते. तेव्हा बाबा आणि आई दे बिकेम इमोबाईल, कारण की ते जिने चढणं खाली उतरणं वॉज डिफिकल्ट. लिफ्ट नव्हती पूर्वीच्या बिल्डिंगला, लिफ्ट पण नव्हती. तर ते तेव्हा देन वी डिसाइडेड की आता कुठेही जायचं, तुम्हाला एवढं मोठं घर मिळणार नाही, म्हणजे एवढे लोक होते, म्हणजे आम्हाला ऍटलीस्ट 5 ते 6 बेडरूम्स लागत, आणि 5 ते 6 बेडरूमचं घर मिळणं आज मुंबईमध्ये इम्पॉसिबल. बरोबर. तेव्हा मी सेपरेटेड. तर राजन तिथे राहिला आणि मी हे घर घेतलं. तेव्हा माझ्याबरोबर माझी आई होती, मुलं होती, त्यांचं एक सेपरेट रूम, आईची सेपरेट रूम, आमची. मग मुलं मोठी व्हायला लागली, त्यांना सेपरेट रूम्स लागावे, कारण की त्यांची एकच रूम होती. मग ह्या बाजूचा फ्लॅट अवेलेबल झाला, तो मी घेतला. त्याच्यामुळे वी केम हिअर. दॅट्स हाऊ वी केम हिअर. स्मिताचं एक दुसरं लहानपणापासूनचं एक स्वप्न होतं, मी ब्रीच कॅन्डीला फिरायला जाणार आणि मी पेडर रोडवर राहणार. हे एक स्वप्न होतं तिचं. म्हणजे होईल साकार की नाही हे पण नव्हती. मला हा एरिया आवडायची. आम्ही लहान असताना हा पेडर रोड वॉज एकदम असं वाव. पेडर रोड अजूनही थोडंसं, पण तेव्हा तर अगदी खूप कमी गाड्या ह्या रस्त्यावरनं जायच्या, आणि तसा एक ओरा होता, एलिट लोकॅलिटी वगैरे. तर आमची गाडी जेव्हा मी आईवडिलांबरोबर जायची, ह्या इथं गेल्यावर वाव, आय विश आय कॅन स्टे ऑन पेडर रोड समवेअर. उगाच म्हणजे ते कधी ध्यानीमानी नव्हतं की असं होईल, पण ते झालं, इतक्या वर्षांनी साकार झालं. अजूनही पेडर रोड आता पण ती गजबजाट किंवा आहे खूप आहे, तरी कमी झाली बिकॉज ऑफ द कोस्टल रोड. पण इट वॉज व्हेरी नॉइझी, व्हेरी नॉइझी दिस रोड. हे सुद्धा आम्ही बघायला गेलो घर, ऑल ऑफ अ सडन असं म्हणजे ज्याला म्हणतात ना, आपल्या ताटातच पडलं. जी इकडे बाई राहायची, तिच्या मुलाला माझे फ्रेंड्स ओळखायचे त्याच्यामुळे, अँड शी वॉज लिव्हिंग द कंट्री, तिला ती घर द्यायचं होतं. आम्ही आलो इथं, तिने स्मिताला पहिल्यांदा सांगितलं, मुझे ऐसी ही किसी लड़की को देना है और यहाँ आपकी बरकत होगी. तिने खूप आशीर्वाद दिले आम्हाला. मैं एक माँ की तरफ बोल रही हूँ. शी वॉज अ मुस्लिम, मैं माँ की तरफ बोल रही हूँ. आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा आलो, दुसऱ्या दिवशी मी स्मिताला सांगितलं आपण हे घर घ्यायचं. मी येऊन तिला सांगितलं, आपका मजहब अलग है, मेरा मजहब अलग है. यदि मैंने चूज किया है आपका घर, तो मुझे कलश रखना है. बिल्कुल रखो, कहाँ रखना चाहते हो. वैसे कलश हो या कुछ भी हो, अल्लाह की देन है. She allowed me to keep a कळस in the house and not paid her even a penny. I just gave a verbal commitment, मी हे घर घेतोय तुमचं. शी वॉज व्हेरी व्हेरी नाईस. खूपच चांगले फॅमिली. आणि तिने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला. ती म्हणाली आमची इकडे खूप बरकत झाली आहे. तेव्हा ही वास्तूच तशी आहे, ती म्हणाली की तुम्ही जो कोणी ह्या घरात राहील त्याची बरकत होईल. आणि ऍक्च्युली दॅट हॅपन.
सो कधी कधी काय काय गोष्टी आर प्लॅन्ड बाय द डिवाइन, यू डोंट नो. आम्ही जेव्हा कन्व्हियन्सची मॅटर करतो ना तेव्हा ऑलवेज मी क्लायंटना सांगतो की जर का त्या वास्तूमध्ये काही प्रॉब्लेम आहे आणि तुला प्रॉब्लेम येत असेल आणि तो सॉल्व्ह होत नसेल, काही लोकांना असं वाटते की आपण हे घेऊया इकडे ना स्वस्तात मिळते, पण तिकडे जर का बरकत नसेल ना आणि कोणाची जर का तिकडे शाप असेल किंवा कोणाची नजर असेल, यू विल हॅव सम प्रॉब्लेम. सो जर काय घ्यायचीच आहे, सेटल एव्हरीबडी, सगळ्यांना सेटल करून टाक. आणि ही आय थिंक एक सगळेजण तृप्त राहू दे. ही वास्तूची एक मला वाटतं तो एक बून असते. जरा वास्तू घ्यायची असती तर वास्तूमध्ये जर का काही अनसॉल्व प्रॉब्लेम्स असतील काही ते सगळे सॉल्व्ह करा. आज ही सुद्धा काय करते, लोकांच्या लोकांना सांगते कसं करायचं, व्हॉट डू यू डू, शांती कशी करायची. जस्ट टू अतृप्त आत्मे असतील त्यांना हाऊ डू यू सेटल दम. रिलेशनशिप इश्यूज खूप असतात ना लोकांचे, सगळ्या घरात रिलेशनशिप इश्यू असतात. सो द रिलेशनशिप्स हॅव टू बी रिझॉल्व्ड. मी ह्याचं तोंड बघणार नाही, मी त्याचं तोंड बघणार नाही, मी ह्याला करेल, हे असलं आय कांट हँडल such things. No, you can't handle, but you help people. Yes, that's how exactly. to handle also. Yeah, that's exactly. So मलाच ते स्वतःला पटत नाही. काय भांडण करतात लोक, म्हणजे भाऊ बहीण आई मुलं, बापरे बापरे. आज सकाळी त्याचं कोणाला तरी लेक्चर दिलं होतं, कोणाला तरी सकाळी सांगत होतं असतो की रिलेशनशिप यु नो यू कॅन्ट ब्रेक रिलेशनशिप. तुमची भावंड आहात तुम्ही दोघं जण, तर ह्या जन्मात आणि किती वय झालंय, दोघांचंही वय झालंय, तर ह्या वयात तुम्ही काय ते हे घेऊन बसलेत मनात की बघत नाही माझ्याशी, हा माझ्याकडे बोलत नाही. तसं बघायला गेलीस तर माझ्या प्रोफेशन मध्ये हे दररोज असते. हा एक्झॅक्टली. बट भांडणं होतात माझ्या ह्याच्यात पण, माझं पण स्पिरिच्युअलिटी त्याच्यावरच बेस्ट आहे. काल तू तुझ्या एका फ्रेंडलाच पाठवलं होतं, ऍक्ट्रेसला मी नाव नाही घेत, पाठवलंस, तिचं काय होतं तेच झालं. सेम एक्झॅक्ट. प्रत्येक घरात ह्या रिलेशनशिप इश्यूज आहेत. आणि म्हणजे मोन लिगली त्यांना सॉल्व्ह करतो, मी स्पिरिच्युअली हे करते. सो यू कारण नाहीतर मग मेंटल पीस आपलाच जातो. बरोबर. आपण दुसऱ्याला त्रास देण्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्रास पहिला आपल्याला होतो. बरोबर आहे. ऍब्सोल्युटली. बरोबर. तेव्हा ह्याला काय अर्थ आहे मग आपण स्वतःलाच त्रास करून घ्यायचा, हा मूर्खपणा आहे ना. दुसऱ्याला नाही त्रास होत. दुसऱ्याच्या घरी आग लावली जातो तर पहिली आग आपल्याकडे लागते. बरोबर. So you have to realize that. That is my spirituality. That is when you understand these things and resolve them. सॉरी मी मगापासून ऐकतेय यू कॉल हर स्मिथ्स आणि तू काय? मोहन. अच्छा स्मिथ्स वगैरे. नाही माझं नाव स्मिथ. मुलं मला MJ कधी म्हणतात, MJ. पण मोहनचं आणखीन शॉर्ट काय होणार? आय कॅन्ट कॉल हिम मोन्या अँड ऑल. आई म्हणायची मला ते. बरं, अलीकडे आपण बघतोय आत्ताच रिलेशनशिप बद्दल आपण बोलतोय तर डिवोर्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कुठेतरी म्हणजे ना एक खूप ग्रँटेड घेतात नवरा बायको एकमेकांना, आणि कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड असं चालू असेल त्याच्या, मला माहिती नाही. हा अलीकडच्या मुलांचं म्हणजे मला काही सांगता येत नाही, पण कदाचित असं असेल की हा नाही पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर बघू, एक असा ऍटिट्यूड असतो. सो तुम्ही दोघही जण इतकी वर्ष संसार आणि यशस्वी संसार केल्यानंतर अलीकडच्या मुलांना काय सांगाल? अलीकडच्या मुलांना ते सांगण्याबाहेर आहेत. तुम्ही कितीही त्यांना सांगितलं की आपल्या घरात डिवोर्स चालणार नाही, प्रश्न मला एकच येतील, पॉप कुठच्या घरातल्या गोष्टी करतोयस? यू आर टॉकिंग ऑफ समथिंग इन 1970s. टुडेज डे अँड एज काय आहे? People having trial marriages. Ahmedabadla जा, you have got a trial marriage. Then only do you get married. There are live-ins. वाटेल तसे live-ins आहेत. And come to think of it, त्यांना सांगून फायदा काय की नो यू हॅव टू डिवोर्स घेता येणार नाही, या घरात डिवोर्स होणार नाही. कोण कधी कधी फालतू कारणासाठी डिवोर्स. अरे पण फालतू कारण हे तुला मला वाटतेस, मुलांना ते वाटत नाही ना. ते फालतू कारण इज अ रिझल्ट ऑफ too many कारणs. Yeah, but सहनशक्ती comes out. शेवटचा स्पार्क लागतो तो. I mean, जर का दोघांचं पटत नसेल तर माझ्या मते यू हॅव टू सेपरेट. घरी राहून टुगेदर राहून एकमेकांच्या जीव घेण्यापर्यंत जी ती गोष्ट येते ना, अवॉइड इन एनी रिलेशनशिप. नाही पण असं म्हणजे आता 45 वर्षात असं झालंच असेल ना की कधीतरी एखादं भांडण, कधी रुसवे फुगवे, पण मग
हाऊ डू यू वर्क ऑन इट? आमच्या वेळेचा काळ दुसरा एक वेगळा होता. डिवोर्स म्हणजे हे फॅमिलीला सुद्धा एक कलंक होता. अपार्ट फ्रॉम द फॅक्ट की आमचं असं काही झालेलं नव्हतं, परंतु जर का जयकरांच्या घरातल्या मुलाचा डिवोर्स झाला, आई वडिलांना किती इट वुड हॅव बीन एम्बॅरेसिंग की कुठे सोसायटीमध्ये गेलं, अहो ह्यांच्याच मुलांनी केलं ना डिवोर्स, हे असं झालं. आणि दुसरं म्हणजे तेव्हा ऍडजस्ट करण्याची वृत्ती जी होती ना ती Exactly. जास्ती होती. दॅट्स व्हॉट आय वाज से. ऍडजस्ट करणं, टॉलरन्स लेवल आता अगदी झिरोवर आलंय. दोघंही त्यांना टॉलरेट करत नाहीत. आणि पुन्हा मुलीच्याकडची आई बी असते ती खूप प्रोत्साहन देते. असं होतं ना, तू घरी ये परत, आम्ही सांभाळू तुला. त्या मुलीला पण शिकवण, त्या मुलाला पण शिकवण की नाही बाबा तुमचं लग्न झालंय, जरा तुम्ही थोडं ऍडजस्ट तर And there's no coming home मुलीला. हा, तू आता नाही, लग्न झालंय ना तुझं, आता तू तिथे कसंही करून ऍडजस्ट करण्याची प्रवृत्ती संपली आहे. दॅट इज व्हॉट आय विल से. त्या काळात रिलेशनशिप इश्यूज नव्हते, आता सडनली ते निघालेत असं काही नाहीये. तेव्हा पण रिलेशनशिप नक्कीच होते, वेगळी कारणं असतील, पण सेम थिंग्स वर हॅपनिंग दॅट टाइम. छोटस आठवते, घरी गौर येते, 3 दिवस का येते, 10 दिवस का नाही येते. हा, 3 दिवस पहिल्या दिवशी येते ती गौर, आपल्या माहेरी येते. माहेरी आल्यानंतर लोकांना बोलावतात, घरचे लोक सगळे सुवासिनींना बोलावतात. तेव्हाच्या काळात तर सगळ्या बायकाच यायच्या, परंतु एनिवे एक दिवशी येते, दुसऱ्या दिवशी तिचा सत्कार होतो, तिसऱ्या दिवशी ती जाते. चौथ्या दिवशी ती का राहत नाही, कारण चौथ्या दिवशी राहिली तर भावाच्या बायकोला चाव्या लावणं, आईला चाव्या लावणं, घरामध्ये काहीतरी होणं. हे तेव्हा मुलींनी जर का लग्न केलं तर ती माहेरी 3 दिवस जायचं. तेरडा वापरला जातो, तेरड्याचा रंग 3 दिवस, त्याचं हे सिग्निफिकन्स असतं. ते गौर तेरड्याच्या रंगाने, म्हणजे मुलींनी माहेरी यायचं, पण थोडे दिवस राहावं, परत तिने तिच्या घरी जावं. सो दॅट कॉन्सेप्ट जो होता ना की तुझं घर आता वेगळं आहे, हे तुझं घर नाही, यू हॅव टू स्टे देअर, तिकडे तुला नांदायचं आहे. मग आता जर का ते डोक्यात असेल की मला इथं नांदायचंच आहे, मग डिवोर्सचा सवाल येत नाही. आणि नवरा सुद्धा काय बेवडी नसतो, नवरा काय डोक्याने खाली नसतो. ही रिअलायझेस की बायको सुद्धा काहीतरी कॉम्प्रोमाइजेस करते, आपण सुद्धा करावं लागेल. आणि हेच आम्ही जेव्हा आम्ही ऑफकोर्स वी आर नॉट फॅमिली कोर्टामध्ये ज्या ॲडवाईस देणारे असतात, दॅट वी आर नॉट, परंतु आमच्याकडे डिवोर्सचं प्रकरण आलं तर पहिलं वी टेल देम चान्स आहेत का ऑफ एनी रिकन्सिलिएशन. अगदीच नाही आहेत, मग यू टेक अप आणि देन यू गो द होल हॉल. अब्युझिव्ह हजबंड असेल तर आय कॅन अंडरस्टँड की तो मारतो, अल्कोहॉलिक आहे, हे वगैरे, असं जर असेल तर आय कॅन अंडरस्टँड की ठीक आहे डिवोर्स. पण छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आमचं ह्याच्याची पटत नाही, त्याच्याची पटत नाही, हे नाही पडत, मला तुझी आई तसं बोलली, माझी भाई, हे काय नॉनसेन्स. हे मला खूपच वाटतं. म्हणजे जरा तुमचं टॉलरन्स झिरोवर एवढं येणं किंवा नेगेटिव्हवर जाणं, दॅट आय डोंट अग्री. तेव्हा प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की आम्ही डिवोर्स कधी विचार केला नव्हता. मुलांच्या डोक्यामध्ये सुद्धा डिवोर्स घ्यायचं ही शिकवण कधी नव्हतीच. आय कांट से व्हॉट विल हॅपन टुमॉरो, परंतु दे ऑल्सो नो. संस्कार असतात आणि हे संस्कार आहेत बेसिकली. करेक्ट, ऍब्सोल्युटली. म्हणजे घरात आपण जे बघतो तेच मुलं म्हणजे संस्कार म्हणजे बसून काही घडवण्यासाठी नाही नाही, मुलं आई वडिलांकडनं शिकतात. बरोबर आहे. आणि तुम्ही तुमच्या मोठ्यांकडून शिकला. हो, मगाशी तुम्ही म्हणाला की आईनी मारलं असतं मला, असा विचार जरी केला असता. खरंच माझ्या आईने म्हणून झालं तर आता इथे परत यायचं नाही, काय वाटेल ते झालं तर. असं सांगितलं नव्हतं, पण इन्स्टिल्ड इन यू की बाबा आता तू दुसऱ्या घरची झालीस, तू दिस इज इट, नो कमिंग बॅक, नो कमिंग बॅक. मग ते काही असो, तू आपण आपल्या ऍडजस्टमेंट किंवा काही प्रॉब्लेम वाटेल तर आपण ते रिझॉल्व्ह करतो. हा, एक्झॅक्टली. काहीतरी मार्ग काढा, शोधा. हे काय जरा उचलली बॅग, उचलली चालले घरी, व्हॉट नॉनसेन्स. मला तरी आठवत नाहीये कधी जर का काय असं नाही की आम्ही एकदम लक्ष्मीनारायणाची चुली आहे असं काही नव्हतं. पण कधी समजा आमचं काही हे झालं तर आय डोंट रिमेंबर सेइंग आता मी बॅग पॅक केली, मी चालली. तो प्रकारच नव्हता त्यावेळेस आमचा. आम्ही आताच बोलते, तो प्रकारच नव्हता त्यावेळेस. टू नो देयर इज नो क्वेश्चन दॅट आय डेअर नॉट. सो बेसिकली टू सम इट, नातं टिकवणं म्हणजे काय तुम्हा दोघांसाठी एका वाक्यात? आय वुड से टॉलरन्स अँड ॲडजस्टमेंट. दादा? ही आहे तशी आहे आणि मी आहे तसा आहे. डोंट एक्सपेक्ट समथिंग आउट ऑफ हर
किंवा तिच्याकडून खूप अपेक्षा ठेवू नका, कारण की ती एक पर्सनॅलिटी आहे. तिचं शी हॅज अ माइंड, शी हॅज अ थॉट प्रोसेस, आणि ऑल सेड अँड डन ती तिचं घर सोडून माझ्या घरी आलेली आहे. बरोबर. सो आय मस्ट मेक इट ॲज कम्फर्टेबल तिच्यासाठी वा. इन दिस हाऊस. वा. हे माझं घर होतं. वा. आता ऑफकोर्स तेव्हा नाही, पण ते माझी आई आहे, माझे वडील आहेत, ही सगळं सोडून तुझ्याकडे आलेली आहे. सो द पॉइंट इज अंडरस्टँड हर. असं नाही की आय एम टॉकिंग म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना अगदी युटोपिया, नाही, नॉट युटोपिया, द परफेक्ट हजबंड, परंतु ट्राय अँड अंडरस्टँड हर. राग आला तरी सुद्धा जास्ती बोलू नका. टेक अ डीप ब्रेथ, त्याच्यानंतर विचार करून सांग. इट विल मेक लाईफ सिम्पलर. अँड ॲज शी राईटली सेड, यू हॅव टू ॲडजस्ट. She is a different person. I am a different person. You can't expect her to be what I am, and she can't expect me to be what she is. That's it. नाही. मी असं ऐकलं होतं की तुम्ही 25व्या 40व्या अॅनिव्हर्सरीला पुन्हा एकदा लग्न केलं होतं. नाही, काय झालं होतं, मी टीव्ही मध्ये पाहिलं स्मिता जयकरचं दुसरं लग्न झालं, आणि माझं जे डोसकं फिरलं तेव्हा, आणि तिला विचारलं मी, काय का कोणाशी दुसरं लग्न केलंस? ते म्हणते हो मी केलं होतं लग्न. सो वॉट, मी अजून आय एम स्टील विथ यू ना. असं काही नव्हतं. आमची 40वी जेव्हा अॅनिव्हर्सरी होती तेव्हा 50ला जे पुनर्लग्न होते तसं आम्ही एक विधी केली होती. थोडं कोरकटच होतं, कारण की माझ्या हातात विस्कीचं ग्लास होतं, आणि परंतु आम्ही तेच केलं. म्हणजे भज्जी आला होता, अंतरपाठ होते, मंगलाष्टक झाली, हार एक्सचेंज झाले. सो दॅट इज द सेकंड लग्न, दॅट्स ऑल. परंतु त्याचा धचा मा माधवराव वॉटेवर झाला की स्मिता जयकर की दुसरी शादी हुई, सनसनाती खबर. युट्यूबवर आहे तो अजून. ते काय, माय गॉड, काय प्रेस वाटेल ते हे करतात ना. मग मी तो पूर्ण ऐकला तेव्हा मग त्यांनी हेच सांगितलं होतं त्यांची 40ची होती आणि सगळं ते, पण त्याचं टायटल असं होतं, म्हटलं टायटल असं होतं की म्हटलं हा हे काय. आता आपल्या एपिसोडचं टायटल काय ठेवूया मी विचार करते. एक खूप बरं वाटलं, खूप मज्जा आली. थँक्यू. आणि आता बघ, मी पहिल्यांदा तुझ्याकडे आले तर तेव्हा मी असा विचार करत होते की मोहनदादांचा वेगळा इंटरव्ह्यू घ्यायचा का, किंवा असं काहीतरी एकत्रित करायचा का. आता मी पुन्हा विचार करते नेक्स्ट टाइम काय, म्हणजे हे काढून येऊ परत एकदा. पण काहीतरी सुचेल. मी सांगू, तू पाठार प्रभू, मी पाठार प्रभू, आपल्या जातीबद्दल करूया ना एक. हो, नाही हे म्हणजे अर्धसत्य आहे. व्हॉट नॉनसेन्स. इतक्या वर्षानंतर अगं पण तू जन्माची पाठारी प्रभू, तू जन्माची थरब्रेड ना. एनिवे, थँक्यू व्हेरी मच. जरा थोडासा वात्रट आहे मी, आणि ऑफिसमध्ये असा मी नसतो. तेव्हा तुमचे काही लिगल प्रॉब्लेम्स असले तर तुम्ही कोणा वात्रट वकिलाकडे जातात असं नाहीये. तसा फार सिरियस आहे, आणि स्मिताच्या शब्दामध्ये कधी कधी खडूस सुद्धा आहे, परंतु ऑफिसमध्ये खडूस व्हावं लागते, आणि इंटरव्ह्यूज मध्ये असे थोडे वात्रचढे करावे लागतात. थँक्यू सुलेखा, दॅट वाज लव्हली. थँक्यू, नमस्कार. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, अगं आणि आहो.